मधलेच दोन्ही संघ अगदी तुल्यबळाचं बळ असणारे संघ खरं तर आजच्या या चषकच्या निमित्तानं आज जरी चषक असलं ज्याप्रमाणे आयोजक कमिटीने गेले 2 महिने आयोजन केलं त्याचप्रमाणे TVRY संघ असेल किंवा PCMC टायगर संघ असेल यांनी सुद्धा 2 ते 3 महिने प्रॅक्टिस केली आणि या ठिकाणी हे संघ दाखल झालेले आहेत। या दोन्ही संघाला नक्कीच विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा। TVRY फायटरचे आघाडीचे फलंदाज अक्षय गायकवाड कॅप्टन, त्याचप्रमाणे संदीप सावंत स्ट्राईकवर आहे अक्षय आणि नॉन स्ट्राईकवर आहे संदीप सावंत आणि बॉलिंग करण्यासाठी विशाल शिंदे या ठिकाणी आलेले आहेत। आजचा होणारा सामना आणि या सामन्याची होणारी सुरुवात पहिला बॉल चेंडू टाकण्यासाठी या ठिकाणी सज्ज होत असताना PCMC टायगरचा आमचा ढाण्या वाघ विशाल शिंदे, त्याचप्रमाणे तितक्याच तोलामोलाचा स्ट्राईकवर असणारा TVRY फायटरचा कॅप्टन अक्षय गायकवाड सर्वांनी आजच्या दिवसाचा होणारा सामना सुरू होत असताना पहिला या ठिकाणी मैदानामध्ये चेंडू पडत असताना सर्वांनी टाळ्यांच्या आवाजामध्ये या ठिकाणी आजच्या सामन्याची सुरुवात करायची। धन्यवाद। इथे आजच्या दिवसाला सुरुवात होते पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एका धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ होतोय। प्रथमतः सर्वांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा आहेत, शुभप्रभात। पहिलीच मॅच आजच्या दिवसातील मैदानामध्ये सुरू होते। दोन्ही संघांनी क्वार्टर फायनलची मॅच आहे। पुढचा चेंडू ते गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फ्लाइंग कव्हर ड्राईव्ह इथे आपण पाहतोय। त्या दरम्यान 1 धाव मिळेल, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ। धावसंख्या होते ती 2 धावा। षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे। पहिल्या 2 चेंडूवरती तर 2 धावा आल्यात, म्हणजे आघाडीचे दोन्ही बॅटर इथे चांगली सुरुवात करतायत। पॉवर प्लेचं हे षटक आहे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय। क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू हातातून निसटतोय आणि त्या दरम्यान येतोय चौकार 4 धावेंसाठी। सुरेख फटका इथे सजवलाय, अगदी स्ट्रेट बॅटेड फटका साइड स्क्रीनच्या दिशेने समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढला। क्षेत्ररक्षकाने मात्र चांगला प्रयत्न केला, प्रयत्न काही अंशी फसलाय आणि त्यानंतर चौकार देखील येतोय। 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते। धावसंख्या होते ती 6 धावा। षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू, आतापर्यंत 6 धावा झाल्यात। इथे पुन्हा एकदा चेंडू उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून, चेंडू जाईल सीमारेषा पार। फटक्यांचा चांगला आविष्कार, इथे येतोय चौकार। बॅक टू बॅक दुसरा, 4 धावा। सुरेख अशी सुरुवात आहे। आघाडीच्या दोन्ही बॅटर नक्कीच पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत आहेत। बॅक टू बॅक 2 चौकार इथे मैदानामध्ये येत आहेत। पुढचा चेंडू
पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची आतली कडा लेमन कट आणि त्या दरम्यान आलेली सिंगल धाव. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 11 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. आतापर्यंत 11 धावा झाल्यात. 6 षटकांची मॅच. 2 षटकं ही पॉवर प्लेची आहेत. आतापर्यंत 11 धावा झाल्यात. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग तिथे होत नाहीये. चेंडू शरीराचा वेध, पंचांचा इशारा येईल. लेगबाय स्वरूपाची इथे एक धाव मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर बिनबाद 12 धावा झाल्यात. शिंदे हायस्कूलच्या मैदानामध्ये सुरू असलेली ही स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन माननीय श्री जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय. माऊली नरहरे करंडक 2024 पर्व 11व मैदानामध्ये संपन्न होतोय. आजचा या स्पर्धेतील आपण पाहिलं तर 4था दिवस आहे. उद्या या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा या मैदानामध्ये संपन्न होणार आहे. गेली 3 दिवस आपण पाहिलं तर चांगल्या मॅचेस, चांगले संघ, चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळाले. आणि आता इथून पुढचा प्रवास म्हणजे प्रत्येक संघाला इथे जिंकणं फार गरजेचं आहे. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती येतोय. राहुल या गोलंदाजाने देखील लीगमध्ये चांगली कामगिरी केली होती. पुन्हा एकदा या गोलंदाजाच्या खांद्यावरती इथे जबाबदारी दिली जाते. पाहूया कशा प्रकारे इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये राहुलची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू उडवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जाईल एक टप्पा घेत, सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय चौकार. 4 धावा. सुरेख अशी फटकेबाजी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो. खऱ्या अर्थाने ग्रास खेळपट्टी आणि त्यावरती सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर काहीसं ड्यू आहे आणि फलंदाजी करणं फार अवघड असतं. परंतु इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी जो आक्रमक पवित्रा इथे वापरलाय आणि त्यावरती मात्र गोलंदाजांचा खरपूस समाचार इथे घेतला जातोय. चांगली फटकेबाजी, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा इथे घेतला जातोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर वेगात वाढवण्याचं काम इथे दोन्ही बॅटर्स करतात. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली 16. धावसंख्या होतीये बिनबाद 16. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली शर्यत इथे चेंडूने जिंकले. चेंडू पुन्हा एकदा जाईल बॅक टू बॅक. दुसरा चौकार. अगदी वेगात इथे धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. धावसंख्या होते ती 20 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील इथे चौकाराने देखील होते. बॅक टू बॅक 2 चौकार येतात. धावसंख्या होते ती 20. राहुल याच्या गोलंदाजीचा इथे समाचार घेतला जातोय. बॅक टू बॅक 2 चौकार या षटकामध्ये आलेत. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्र तेच आहे आणि इथे पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार आहे. सकाळच्या सत्रामध्ये अगदी मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमारेषा पार. इथे येतो बॅक टू बॅक. तिसरा चौकार. चौकार हॅट्रिक इथे पूर्ण होते. सुरेख फटकेबाजी आहे. संदीप याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 3 चौकार येतात. काहीशी चर्चा इथे गोलंदाजाला काहीशे कानमंत्र देण्यामध्ये काहीशे खेळाडू व्यस्त आहेत. परंतु फलंदाज इथे अगदी सुरेख अशी फलंदाजी करतायत. प्रत्येक चेंडूवरती इथे प्रहार करण्याचा त्यांचा प्रयत्न आतापर्यंत यशस्वी देखील होतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती 24 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्यात 12. या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा आल्यात. 3 चेंडूमध्ये 3 चौकार. पहिल्याच मॅच मध्ये अगदी धूमधडाका इथे फलंदाजाने सुरू ठेवला. हा चेंडू मात्र फुलर लेनचा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. इथे मात्र कुठल्याही प्रकारची धाव नसेल. लेगबाय स्वरूपाची धाव घेण्याचा प्रयत्न एकतर्फी होता परंतु तिथे नकार कळवला आणि कुठल्याही प्रकारची धाव इथे नसेल. चांगलं कमबॅक केलंय. चांगला कानमंत्र आणि त्या कानमंत्राचा वापर इथे गोलंदाजांनी केलाय. फुलर लेनचा चेंडू शरीराच्या दिशेने इथे मार्गस्थ केला आणि त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा इनसाइडच्या वरून आपण पाहिलं तर चेंडू खेळला जातो आणि पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या दिशेने सीमारेषा पार. या षटकातील 4था चौकार आपण मैदानामध्ये पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 16 धावा.
इथे राहुलने खर्च केल्यात. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. बघा खेळत असताना प्रोटेक्शन वापरणं म्हणजे गार्डचा वापर करणं किती गरजेचं आहे. ती चेंडू लागल्यानंतर आवाज इथपर्यंत आलाय की कळलं की चेंडू कुठे लागलाय, बरोबर आहे का ना. त्याच्यासाठी प्रत्येक फलंदाजांनी आणि यष्टीरक्षकांनी कंपल्सरी गार्डचा वापर करायचा. आपण 3 षटकानंतर ड्रिंक टाइम ठेवणार आहे, परंतु काहीसा मेसेज आतमध्ये जाणं गरजेचं आहे. लागलंय म्हणून पाणी आहे, ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही प्रत्येक षटकामागे पाणी पिऊ शकता, परंतु त्या ऑर्गनायझरला विचारावं लागेल की तेवढा वेळ तुम्हाला दिला जाईल का. कारण आपल्याला टाइम लिमिट्स आहेत. 6 षटकं लिमिटेड टाइम मध्येच पूर्ण करायचे. पाणी पिलं का पण नाही ना, मला वाटलंच होतं. 2 षटकानंतर 28 धावा झाल्यात. हा 5 षटकं ही 20 मिनिटांमध्ये झाली पाहिजेत. 5 षटकं 20 मिनिटांमध्ये झाली पाहिजे. जास्त वेळ लावू नका, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला पेनालाइज केलं जाईल आणि आपण हे केलं देखील आहे. आता इथे 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. हा 5 खेळाडू बाहेर, 6 आतमध्ये, त्यामध्ये बॉलर आणि कीपर धरून 6 आतमध्ये. आता जे पहिले तुम्ही लीग मध्ये जे नियमाने खेळलात तेच नियम इथे लागू आहेत, कुठलाही बदल नाहीये. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अमित. हा चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. वाईट बॉलचा कॉल इथे केला जातोय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 29 धावा. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चेंडू कट केलाय. कट इथे सक्सेसफुल आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने देखील चांगला प्रयत्न केलाय. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल पद्धतीने चेंडू इथे अडवला जातोय. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 30 धावा. 31 धावा, एक अवांतर धाव देखील आहे. 31 धावा इथे झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 या गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. लीग मध्ये काय गोलंदाजी केली, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देण्यामध्ये अमित सरांचा फार मोठा वाटा आहे. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि 2 चेंडूमध्ये 4च धावा खर्च केल्यात. त्यामध्ये एक अवांतर आहे, एक एकेरी आहे आणि एक दुहेरी आहे. धावसंख्या होते ती 32 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. प्री क्वार्टरची मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल चौकार 4 धावेंसाठी. सुरेख फटकेबाजी. इथे आपण पाहिलं तर संदीपच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक चौकार येतोय. म्हणजे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आहे. म्हणजे पॉवर प्ले मध्ये जर आपण पाहिलं ना तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेले चौकार आणि पॉवर प्ले संपल्यानंतर आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने देखील त्याच्या बॅटमधून चौकार येतोय. म्हणजे पॉवर प्ले मॅटर करत नाही या फलंदाजाला. जिथे झोन मिळतोय त्या झोन मध्ये तो फलंदाजी देखील करतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र प्रयत्न फसला जातोय. फलंदाज इथे होईल बाद. पहिला धक्का, पहिला फलंदाज जेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. संदीप यांनी नक्कीच चांगली फलंदाजी केली आहे. मला वाटतं डगआउट त्याच्या फलंदाजीमध्ये खुश असेल. वेल प्लेड. संदीप इथे बाद होतोय. चांगली सुरुवात त्याने करून दिली, परंतु इथे अमित सरांचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी. आणि पुन्हा एकदा या नॉकआउट स्टेजमध्ये
आपल्या संघाला एक यश देखील मिळवून दिलाय. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील रोहन. पाहूया कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. अभित एक यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या लगत इथे निर्धाव चेंडू आहे. म्हणजे एखादा फलंदाज बाद केल्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या पूर्ववत म्हणजेच चांगल्या गोलंदाजीच्या टप्प्यावरती इथे गोलंदाजी करतोय. धावसंख्या होते ती 36 धावा, 36 रन्स ऑन अ बोर्ड. पुढचा चेंडू, इथे हलक्या हाताने चेंडूला शरीरापासून वेगळं केलंय कव्हरच्या दिशेने. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 37 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37. आपण 3 षटकानंतर ड्रिंक टाइम हा दोन्ही संघांसाठी देतोय. त्यामुळे पाणी घेऊन जायचं असेल तर 3 षटकानंतर बिंदास घेऊन जा. फक्त 20 काय नाही, तिसरं षटक संपलं आत्ताशी. तर 20 मिनिटाचा आपल्याला अवधी असेल आणि हा जो ड्रिंक टाइम आहे ना, हा फक्त विदिन 1 ते 2 मिनिटाचा असेल. तुम्ही जास्त वेळ फक्त तिथे घेऊ नका. पटपट पाणी प्या. तुमच्यासाठी ती व्यवस्था केली आणि आयोजकांनी कळवलं की आजच्या दिवसापासून उद्याच्या दिवसापर्यंत 20 मिनिटातच आपली 5 षटकं झाली पाहिजेत. 20 मिनिटात जर झाली नाही तर विनंती, आपण लगेच पॅनलाइज करायचं गोलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि ड्रिंक टाइम नाही त्याच्यात करणारच नाही. ड्रिंक टाइम फक्त काउंट होणार नाही त्या 20 मिनिटामध्ये. 3 षटकानंतर कंपल्सरी पाणी आहे. तुम्ही सारखं सारखं पाणी घेऊन जाऊ नका. एवढंच करा फक्त. पाणी पाजणं चांगलं आहे परंतु सारखं सारखं पाणी पाजू नका क्षेत्ररक्षकांना आणि फलंदाजांना. 3 षटकानंतर 37 धावा झाल्यात. निम्मा खेळ झालाय. अजूनही निम्मा षटकांचा खेळ इथे बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे सज्ज होतोय रोहन. गोलंदाजी मार्कवरती आपण रोहन यांना पाहतोय. पहिला चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर. इथे पंचांनी वाईड बॉलचा कॉल केलाय. भोरचा संघ देखील इथे दाखल झालेला आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक असं स्वागत आहे. फार दूरवरून हा संघ येतोय आणि त्यांचं स्वागत सकाळच्या सत्रामध्ये इथे आयोजकांच्या वतीने देखील केलं जात आहे. आज मोठ्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. नॉकआउट स्टेज आहे. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू जातोय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा. षटक क्रमांक 4 ची सुरुवात अवांतर धावेने झाली आणि लगेचच पुढच्या चेंडूवरती 1 धाव देखील घेतली आहे. पुढचा चेंडू, इथे मात्र पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू इथे खेळला जातोय. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 40 धावा. 40 रन्स ऑन अ बोर्ड. 40 धावा आतापर्यंत झाल्यात. आताच्या एकूण 2 धावा आहेत. 2 धाव्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 42 धावा. चौथं षटक सुरू आहे. 42 धावा आतापर्यंत झाल्यात. धावा आतापर्यंत झाल्यात. चौथं षटक सुरू आहे. चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग इथे सुरू आहे. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फुलटॉस ऑन साइडला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार. इथे पुन्हा एकदा येतोय चौकार चौकार चौकार. 4 धावेंसाठी. चांगली बॅटिंग इथे सुरू आहे. चांगल्या चेंडूला सन्मान. खराब चेंडूवरती इथे प्रहार केला जातोय. सातत्याने इथे धावा येणं हे फलंदाजी करणाऱ्या संघाला नक्कीच गरजेचं आहे. परंतु गोलंदाजी करणारा संघ इथे मात्र काहीसा चाचपडताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जी गोलंदाजीची धार होती ना ती कुठेतरी कमी दिसते. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नकार आहे. 1च धाव इथे मिळते.
एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 47 धावा, 47 रन्स. चौथं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. 47 धावा इथे झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 48 धावा. सकाळचं सत्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला पहिल्याच मॅच मध्ये काहीसा बेनिफिट असतो, कारण खेळपट्टी गोलंदाजांच्या प्रेमामध्ये असते. परंतु इथे फलंदाजाने मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेतला. म्हणजे काहीशी गती कमी आहे आणि प्रॉपर टायमिंग त्यांचं होतंय. परफेक्ट गॅपमध्ये चेंडू ढकलला जातोय आणि त्याचमुळे चौकार, एकेरी, दुहेरी धावा प्रत्येक चेंडूवरती. फार क्वचितच चेंडू निर्धाव गेलेत. प्रत्येक चेंडूवरती एकेरी, दुहेरी धाव अथवा चौकार येताना आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा या संघातील यशस्वी गोलंदाज अमित इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. षटक क्रमांक 5 ची सुरुवात. पहिला चेंडू इथे डॉट बॉल आहे. या गोलंदाजाकडे काहीतरी क्लास आहे. अगदी आपण पाहिलं तर चेंडू प्रत्येक वेगवेगळ्या धाटणीचा आपण या गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज बाद केला आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील पहिला चेंडू इथे निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी अमित सरांची आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा हा चेंडू मात्र काहीसा भरकटला जातोय. दिशाहीन चेंडू आहे. इथे चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. जमीन लगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 49 धावा, 49 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवाई फायर करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू अलॉंग दी कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 50 धावा. संघाचं अर्धषटक इथे पूर्ण झालंय. 50 अप. 50 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगली बॅटिंग सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. पुरेपूर फायदा दोन्ही बॅटर्स इथे घेत आहेत. इथे बॅटची एज. यष्ट्यांच्या मागे मात्र झेल दिसतोय. सौरभ सर जर आपण पाहिले तर काहीसं क्षेत्ररक्षण आज मात्र खराब करतात, कारण त्यांच्या हातातून एक चौकार देखील निसटलाय आणि इथे झेल देखील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता, परंतु गोलंदाज तितकाच मातब्बर आहे. हुशारीने इथे गोलंदाजी करतोय. सातत्याने निर्धाव चेंडू. त्याचबरोबर एकेरी धाव इथे मिळते. कुठलाही मोठा फटका या षटकामध्ये आतापर्यंत आलेला नाहीये. म्हणजे चांगलं कमबॅक आहे. म्हणजे स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी कशी करायची हे अमित सरांना ठाऊक आहे. पुढचा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. बॅकअप मात्र इथे खराब आहे. म्हणजे आज सौरभ सर जे करतील ते त्यांच्या विरोधातच गेला. क्षेत्ररक्षण बॅकअप इथे थोडासा खराबच आहे. 3 धावा इथे पूर्ण केल्या जातील. जिथे 1 होती तिथे 2, जिथे 2 होत्या तिथे 3. साज, बाज और ताज 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पंचावन्न धावा झाल्यात आणि पुन्हा एकदा अमित सरांना इथे यश मिळत आहे. म्हणजे दोन्ही फलंदाज जे बाद केलेत ना ते अमित सरांनीच केलेत आणि आघाडीचे दोन्ही फलंदाज इथे बॅक टू द पॅव्हिलियन आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकानंतर 55 धावा. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल. पुढच्या मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. दोन्ही संघांनी त्या संदर्भात याची नोंद घ्यायची आहे. पुढील मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये आपण संपन्न करणार आहोत. 55 झाल्यात. 2 फलंदाज बाद. 55 धावा. 5 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. षटक क्रमांक 6 गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाजाला पाहतोय. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. विशाल शिंदे गोलंदाजी मार्क वरती. आमचे अभिनव क्रिकेट टीम आणि प्रामुख्याने सुशांत सर, मायकल बेवन या नावाने त्यांना ओळखलं जातं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. मिस्टर चेसेबल, अनबिटेबल असे फार मोठे पदव्या आहेत त्यांच्याकडे आणि शिक्षणापेक्षा ही पदवी फार मोठी आहे.
मिस्टर चेसेबल यशस्वी धावांचा पाठलाग आणि त्यानंतर संघाचे सर्वे सर्वा आमचे सोमनाथ भाऊ देखील इथे आहेत आणि त्यांचा एकच वादा आमचे सोमनाथ दादा इथे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सचिन गायकवाड सर आहेत एक अष्टपैलू. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे 6व्याची सुरुवात होते. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू इथे निर्धाव आहेत म्हणजे 55 वरतीच धावसंख्या इथे स्थिरावली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जाईल आणि ती धाव देखील इथे पूर्ण आहे. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होती अब तक 56 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 6वं सुरू आहे. आतापर्यंत 56 धावा झाल्यात. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेर इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. वाईट बॉलचा कॉल आहे. पंचांनी लगेचच गोलंदाजाला दंडित केलाय. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 57 धावा. 57 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा पुढे सरसावत येऊन चेंडू खेळून काढलाय. लॉंगॉनच्या दिशेने एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि पंचांचा इशारा. इथे फलंदाज धावबाद आहे. म्हणजे जी आपण बॅट ड्रॅग करतो ना ती इथे केली नाही. पंचांनी लगेच त्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं. हुशार पंच आहेत. बारकाईने प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि त्याच अनुषंगाने इथे निर्णय कळवला. म्हणजे फलंदाज जवळपास पोहोचला होता परंतु बॅट ड्रॅग करणं किती गरजेचं असतं. धावबा 2 इथे. तिसरा फलंदाज पॅव्हलिनच्या दिशेने येतोय. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. सुरेख गोलंदाजी इथे केली जाते. वा म्हणजे शेवटच्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली आहे ना ती निर्णायक ठरू शकते संघासाठी. कारण मोठा फटकाही येत नाहीये. धावा देखील येत नाहीये. निर्धाव चेंडू सातत्याने येतोय. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. 58 धावा झाल्यात. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. 58 पहिल्या डावामध्ये झाल्यात. 59 धावींची गरज दुसऱ्या डावामध्ये असेल. एकोणसाठ धावांचा पाठलाग करायचा आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला फलंदाज, चला लवकरात लवकर. भोर संघ कर्णधार टॉस साठी लवकरात लवकर माईकशी संपर्क साधा. भोर संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, कृपया टॉस साठी आपण यावे. राहुल सर. कॅप्टन 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 चला भोर संघाचे संगनायक, भोर संघाचे संगनायक पुढील मॅचचा टॉस. आंबेगाव हा संघ इथे दाखल झालेला आहे, त्यांचे संगनायक देखील इथे आलेले आहेत. पुढची मॅच आपण पाहणार आहोत. एक मोठी मॅच मैदानामध्ये संपन्न होईल. एका बाजूला आंबेगाव हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला भोर. दोन्ही संघ अगदी तुल्यबळ आहेत. इथेच टॉस करून घेऊयात आपण. मॅच कारण समोर सुरू होईल. दोन्ही संघाचे ओनर्स देखील इथे दाखल आहेत. मान्यवर देखील आपल्याला इथे लाभलेले आहेत. संजय भाऊ शाह यांच्या शुभासे इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला कॅप्टन दोन्ही संघांची इकडे या, माझ्याकडे असतच. चला भोर संघाचे आलेले आहेत. मग चला आपण इथे टॉस लगेचच करून घेऊया. दोन्ही कॅप्टन्स मान्यवर तुम्ही मध्ये या ना, सगळे यावरती, फक्त प्लेयर्स. हा टॉस इथे भोर संघाच्या संघनायकाचा कॉल असेल. थांबा, दोघांनी गडबड करू नका. कोण मागणार आहे? अच्छा चला, भोर संघाचा इथे कॉल असेल. हेड. नाणेफेकीचा कौल इथे भोर संघाने जिंकलाय. सर आपला निर्णय काय? बॉलिंग. आता प्री क्वार्टरच्या मॅचेस सुरू आहेत. नॉकआउटचा स्टेज इथे सुरू होते आहे. आतापर्यंतचा प्रवास नक्कीच आपण पाहिला तर लीग पद्धतीमुळे काहीसा सोपा होता, परंतु पुढचा आव्हान खेड संघ देखील आहे. रणनीती काय असेल? किती धावांपर्यंत आपण रोखण्याचं काम कराल? 40-45 टार्गेट ठेवलेलं आहे तेवढं. आणि आता ग्राउंड सुद्धा ओलं आहे, त्यामुळे आम्ही ठरवलं होतं पहिलंच की बॅटिंग नंतरच करायची म्हणून. आतापर्यंत आपण या मैदानामध्ये आलात, एक चांगलं नियोजन आयोजन 11व्या पर्वामध्ये देखील इथे संपन्न होत आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक नंबर नियोजन. आणि आता आमचं हे 6वं वर्ष आहे इथं खेळण्याचं. चांगलं नियोजन असतं इथं. सीएबीडीचं एक नंबरचं असतं. नक्कीच या प्री क्वार्टरच्या मॅचमध्ये तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी केलाय. तुमचा निर्णय योग्य ठरो ही सदिच्छा. परंतु मी आंबेगाव संघाकडे इथे वळेल. फार दूरवरतून या ठिकाणी जुन्नर आंबेगाव खेड या संघाला या ठिकाणी आपण पाहतोय. आतापर्यंत लीग स्टेजमध्ये तुमचा देखील प्रवास अगदी सुखकारक होता, परंतु नॉकआउट स्टेज भोर संघ देखील तितकाच ताकदवान आहे. जर नाणेफेकीचा कौल आपण जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? ॲक्च्युली आम्हाला प्रथमतः बॅटिंगच करायची होती, म्हणून आमच्या मनासारखाच कौल झालेला आहे. त्याबद्दल काही वाद नाही. नाणेफेकीचा कौल जरी आपल्या विरोधात गेला असला तरी सुद्धा आपल्याला जे पाहिजे ते मिळाले. किती टार्गेट असेल? किती धावांपर्यंत आपण मजल माराल? आता काल आम्ही सर्वोच्च धावसंख्या म्हणजे 93 रन केल्या होत्या, तर आज तो रेकॉर्ड पण ब्रेक करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. बघा, ही शाब्दिक जी चकमक आहे ना, ती फार महत्वाची असते. म्हणजे एखाद्याने सांगायचं की मी 40 पर्यंत रोखणार आणि दुसरा म्हणणार की मी त्याच्या डबल 93 पेक्षा अजून जास्त करणार.
आता एवढ्या लांबून आपण प्रवास करून आलात, नक्कीच आयोजकांचं चांगलं कौतुक केलेलं आहे. पण हे नियोजन आयोजन आपल्याला या मैदानामध्ये कसं वाटतंय? दरवर्षीप्रमाणे आता 11वं वर्ष आपलं आहे, तर दरवर्षीप्रमाणे आमची टीम येत असते. 11 वर्ष झाले दरवर्षी येते आहे आणि नेहमीच दरवर्षी आयोजनाचा जो दर्जा आहे तो नेहमीच उंचावत चाललेला आहे. तर नक्कीच अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे आपल्या कमिटीचं. ग्रामीण भागातलं क्रिकेट आणि शहरी भागातलं क्रिकेट याबद्दल तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली तेवढा प्रॉब्लेम थोडाफार आम्हाला सुरुवातीच्या स्टेजला तेवढा फेस करावाच लागतो, कारण की ग्रामीण भागात खेळणारे आम्ही तेवढं प्रॉब्लेम थोडा होतोच. पण मग एखाद मॅच झाल्यानंतर आम्ही होतो मॅच त्याला, ते एवढं काय पिचचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे एक मॅच झाली की होतं ॲडजस्ट सगळं काय. नक्कीच ग्रामीण भागातलं क्रिकेट म्हटल्यानंतर खेळपट्टी चांगली नसते, आउटफील्ड चांगलं नसतं, परंतु आयोजकांनी तुम्हाला अगदी हिरवगार, अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं मैदान तुम्हाला उपलब्ध करून दिलं आहे. तुम्हाला देखील पहिल्या मॅचसाठी प्री क्वार्टरसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. दोन्ही संघांमध्ये इथे जुगलबंदी तर जुंपलेली आहे. प्रथमतः शाब्दिक चकमक पाहूया, त्यांची ही चकमक मैदानामध्ये कशा प्रकारे रंगली जाईल. O2 कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आपण दुसरा डाव मैदानामध्ये सुरू झालेला पाहतोय. किती जिंकायला येत रे? 57 जिंकायला आहेत ना. किती मध्ये दुसऱ्या मॅचचा आपण कॉल करत होतो तोपर्यंत मैदानामध्ये जे दृश्य घडलं ते आपल्यापर्यंत इथे पोहोचवलं जाईल. सौरभच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार आलेत, म्हणजे 25 धावा झाल्यात. काय बॅटिंग इथे सौरभने केलं. बाहुबली फलंदाज आहे. शरीर यष्टीवरून तुम्हाला कळलंच असेल, चेंडू आपल्या पट्ट्यात आला की आपण कार्यक्रम करतोच. तो फिट आणि फाईन कार्यक्रम केलाय सौरभ यांनी. 30 चेंडू आणि 34 धावींची गरज. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती आपण रोहन याला पाहतोय. पहिला चेंडू उजव्या इष्टीच्या लगत, काहीसा चेंडू पडल्यानंतर इथे उजव्या इष्टीच्या बाहेर इथे मार्गस्थ होतोय. डॉट बॉलने इथे सुरुवात होते. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू झालं आणि दुसरं पॉवर प्लेच्या षटकातील पहिला चेंडू इथे निर्धाव आहे. सुरुवात तर सौरभने चांगली केली आहे. पाहूया ही मॅच कशा पद्धतीने रंगवली जाईल. पुढचा चेंडू इथे मात्र बॅटची एज, मोठा धक्का. आघाडीचा फलंदाज इथे होतोय बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी बाहेरच्या चेंडूवरती इथे बॅट टाकून खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा हलकासा स्पर्श आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने उरलेलं काम केलंय. पहिला आघाडीचा फलंदाज इथे बाद होतोय, बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन बॅटर इथे सौरभच्या साथीने पाहूया कुठला येतोय, कशा प्रकारे इथे पार्टनरशिप बिल्ड केली जाईल. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 25 धावा आल्यात, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये रोशन याने नक्कीच चांगलं कमबॅक केलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. प्रसाद खुटवड संघाचा संघनायक आहे. इथे आपण पाहतो संघाचा संघनायक इथे जबाबदारी घेण्यासाठी येतो आणि संघनायकाने अशी जबाबदारी घेणं गरजेचं आहे, कारण मोक्याच्या क्षणी जो आपल्या संघासाठी धावून येतो तोच कर्णधार, अगदी त्याचा देखील बोलबाला असतो. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे इथे फलंदाजी केली जाईल, परंतु रोहनचं देखील कौतुक करावं लागेल. रोहनने देखील आपल्या संघासाठी एक यश मिळवून दिलंय. पुढचा चेंडू इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. सन्मानात्मक इथे खेळून काढलाय. आपण कर्णधाराचा रोल आपण पाहिलाच असेल. प्रसादचा अगदी हलक्या हाताने इथे एक धाव पूर्ण केली आणि सिक्सर किंगला म्हणजे आपल्या संघातील प्रमुख अस्त्राला तिथे आपण पाहिलं तर स्ट्राईकला आणण्याचं काम केलं जात आहे. 3 षटकार 1 चौकार पहिल्या षटकामध्ये सौरभच्या बॅटमधून आलाय, परंतु हे आव्हान मात्र वेगळं आहे. रोहन आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. 26 धावा झाल्यात.
पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. एक टप्पा घेत येतोय चौकार. सौरभच्या बॅटमधून येतोय पुन्हा एकदा 4 धावेंसाठी. सुरेख फटकेबाजी आहे. अगदी प्रॉपर टायमिंग इथे केलंय. फुल्लर लेनचा चेंडू आहे. फक्त मिडऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून चेंडू खेळून काढला आणि त्या दरम्यान चौकार देखील येतोय. 30 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू सौरभसाठी. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे झेल निसटलाय. बघा कॅचेस विन द मॅचेस. आणि या स्टेजमध्ये तुम्ही कॅच सोडला म्हणजे तुमच्या टीम वरती फार मोठी गदा आलेली आहे. या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक अनिल भाऊ बेलकर या मान्यवरांचं देखील शुभागमन होत आहे. त्याचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मनपूर्वक असं स्वागत आहे. 2 दिवस आता इथे मान्यवरांची फार मोठी रेलचेल आपल्याला पाहायला मिळेल. अनिल भाऊ बेलकर साहेबांचं देखील इथे शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. मुख्य आयोजक आहेत आणि हा जो एवढा मोठा प्लॅटफॉर्म उभा केला आहे त्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. पुढचा चेंडू इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजाची दांडी 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 गुल होतीये. दुसरा फलंदाज संघाचा संगणक इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. मुख्य आयोजकांचे इथे शुभागमन होते. पहिल्या दिवसामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला असाल आणि आज देखील त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. कधीही बघा त्यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य असतं आणि ही ऊर्जा त्यांच्याकडून कुठे येते यांचा नक्की चर्चा करणं गरजेचं आहे. वेलकम सर. आपल्या या सत्रामध्ये देखील मनपूर्वक स्वागत आहे. 31 धावा झाल्यात. 2 फलंदाज बाद आहेत. 24 चेंडू आणि 28 धावेंची गरज आहे. 24 बॉल 28. अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे. 24 बॉल आणि 28 धावेंची गरज. सौरभचा सोडलेला झेल. पाहूया सौरभ त्या संधीचा इथे फायदा घेईल का. षटक क्रमांक इथे 3 ला सुरुवात होते. राहुल गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सौरभ एकेरी दुहेरी धावेंवरती विश्वास फार कमी ठेवतोय कारण ताकद आहे त्याच्याकडे चेंडू बाहेर फेकून देण्याची. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 32 धावा. अजूनही 27 धावेंची गरज आहे. 23 चेंडू आणि 27 धावा. नवीन बॅटर आपण पाहिलं तर सौरभच्या मदतीने इथे कशा प्रकारे धावसंख्या उभी करतोय मनीष. नवीन बॅटर आपण स्ट्राईकला पाहतोय. सौरभ वरती फार मोठी जबाबदारी आहे. 32 धावा झाल्या त्यामधल्या 28 धावा ह्या सौरभच्या एकट्याच्या बॅटमधून आल्यात. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव आहे. सौरभ काहीसा कानमंत्र इथे फलंदाजाला देतोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी इथे राहुल याची आपण पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे तिसरं सुरू आहे. 22 मध्ये 27. पुन्हा एकदा इथे चेंडू निर्धाव आहे आणि त्यामध्ये फलंदाज देखील झेलबाद झालाय. जे सौरभ एकटा उभा राहून उपयोग नाही. त्याला साथ देणं गरजेचं आहे. म्हणजे एका बाजूने धावा येत आहेत दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाज येत आहेत हजेरी लावतायत आणि पुन्हा एकदा डगआउटला जात आहेत. सौरभ जितका वेळ नॉन स्ट्राईकला राहील ना तितका वेळ गोलंदाजी करणाऱ्या संघाला हे फार फायदेशीर ठरणार आहे. आणि त्यातून एक चुकी झाली की सौरभचा झेल सोडलाय.
आता झेल सोडलाय की मॅच सोडली हे येणारा काळ नक्कीच कळणार आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय सौरभच्या साथीने. नाव आहे विशाल. विशालला नावाप्रमाणे विशाल कामगिरी आपल्या संघासाठी करावी लागेल. नॉकआउट स्टेज आहे. जो हारला त्याचा कार्यभाग संपला. जो जिंकला तो पुढच्या स्टेपमध्ये बक्षीस पात्र फेरीच्या एक स्टेप पुढे जाणार आहे. प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. अभिजित जगताप आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करतात आणि सुरेख कव्हरेज आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतंय. त्यांचे देखील इथे आभार आहेत. पुन्हा एकदा रक्षात्मक भूमिका. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. बघा धावसंख्येकडे जर लक्ष दिलं ना तर 33 धावा झाल्यात. 3 फलंदाज बाद आहे आणि तिसरं षटक सुरू आहे. 3-3-3-3. अजूनही 20 चेंडू आणि 26 धावेंची गरज आहे. सौरभ पुन्हा एकदा द सिक्सर किंग स्ट्राईकला सज्ज आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 34 धावा. जो फ्लो पहिल्या षटकामध्ये आपण सौरभचा पाहिला ना तो फ्लो मात्र इथे कुठेतरी कमी पडतोय कारण साथीदार इथे वारंवार बाद होतात. म्हणजे जो डिस्टर्बन्स आहे जो स्ट्राईक वरती राहण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न इथे फसतोय. त्याचमुळे इथे धावा देखील थांबल्या जातात. बघा हे साधा आणि सोपं गणित आहे परंतु गोलंदाज इथे चांगली गोलंदाजी करतात. राहुल इथे चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 35 धावा. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. शेवटचे 18 चेंडू आणि 24 धावेंची गरज. 18 बॉल 24. वाह या चेंडूवरती तर एक धाव आहे. चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. म्हणजे आपल्याला इथे फलंदाजाचा रोल कळलाच असेल विशालचा. एक धाव पूर्ण करायची. जास्तीत जास्त चेंडू इथे सौरभला खेळण्यासाठी द्यायचेत. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 36 धावा झाल्यात. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी इथे देखील आपण पाहतोय रोहन. इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. सौरभ पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे. 36 धावा झाल्यात. 17 चेंडूमध्ये अजूनही 23 धावेंची गरज. पुढचा चेंडू काहीसा व्यत्यय इथे रनअप मध्ये येतोय. पंचांनी लगेचच इथे डेड बॉल मृत बॉल घोषणा इथे केली आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण रोहनची पाहिली आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये 2 फलंदाजांना देखील रोहनने बाद केलाय. पुढचा चेंडू इथे खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण 100% इथे एफर्ट दिला. बघा म्हणजे प्रतिस्पर्धी संघाने देखील ज्या प्रयत्नासाठी टाळ्या वाजवल्या एक चांगली पोचपावती त्या खेळाडूला मिळाली. धावसंख्या होते ती 40 धावा. 40 धावा आतापर्यंत झाल्यात. सौरभ याच्या बॅटमधून इथे आपण पाहतोय एक चौकार येतोय. पुन्हा एकदा बिग हिट. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल परंतु चेंडू जाईल त्याच्या देखील डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर सोडल्यानंतर झेल. इथे मात्र
बॅक टू बॅक 2 मोठे फटके, चौकारा पाठोपाठ आलेला षटकार, 6 धावा. सामन्यातून अगदी आपण पाहिलं ना तर हवा काढून टाकण्याचं काम इथे सौरभने केलंय. हाय अँड हँडसम फटकेबाजी इथे सुरेख. 15 चेंडू आणि 13 धावींची गरज आहे. पंधरा चेंडू मध्ये 13 धावींची गरज. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. वाईड बॉलचा कॉल आहे. अतिरिक्त धाव आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 चेंडू मध्ये अजूनही 12 धावींची गरज. इथे मात्र सौरभने सर्व सूत्र आपल्या हाती घेतल्यात. 10 चेंडू मध्ये 39 धावा त्या एकट्याच्या बॅटमधून आल्यात. 47 मधल्या 39 सौरभच्या बॅटमधून आल्यात. पुढचा चेंडू चला थोडंसं पटपट खेळा. 20 मिनिटाचा अवधी. फलंदाजी नाही गोलंदाजी करणारा संघाला आहे, त्यामुळे तुम्ही वेळ लावलात तर त्यांना ती पेनल्टी बसणार नाहीये. पुन्हा एकदा बिगेट. इथे मात्र चेंडू फाईन लेगच्या दिशेने सीमारेषा पार. इथे येतोय चौकार, 4 धावा. काय बॅटिंग इथे सुरू आहे बघा. एक झेल जो सोडला ना तिथे मॅच कुठेतरी सोडली असं मी तुम्हाला वक्तव्य केलंच होतं. कॅचेस विन द मॅचेस. छोडा कॅच दे दिया मॅच. इथे एक झेल किती महत्वाचा होता. दुसरा झेल नक्कीच फार अवघड होता, परंतु पहिला झेल अगदी सोप्पा होता. सोप्पा झेल सोडला आणि त्यानंतर इथे मात्र सौरभने पुन्हा संधीच दिली नाही. 51 धावा झाल्यात. अजूनही 8 धावींची गरज. 14 बॉल 8. सौरभ अगदी वेगात इथे सामना संपवण्याच्या तयारीत आहे. पुन्हा एकदा मिस्टाईम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे. इथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पुन्हा झेल सुटलाय. कोण म्हटलं आज सौरभचा दिवस नाही? मीच म्हटलं होतं. परत मी माझे शब्द मागे घेतले. आज सौरभचाच दिवस आहे. बघा शब्द मागे घेता येतात, परंतु जे मोजके आहेत तेच सारखे सारखे घेता येणार नाही, कारण शब्द हे शस्त्राप्रमाणे एकदा तोंडातून सुटले की ते सुटले, परत घेता येणार नाही. सौरभने नक्कीच 2 जीवदानामध्ये आपला कारनामा करून दाखवलाय. 52 धावा झाल्यात. आता दोष द्यायचा कोणाला? कारण स्वतःच्याच गोलंदाजीमध्ये इथे झेल सुटलाय. फॉलो थ्रू मध्ये 12 चेंडू आणि 44 धावेंवरती तो नाबाद आहे. धावसंख्या 52. पुढचा चेंडू लेझी क्रिकेट म्हणजे शॉट खेळायचा की नाही का फक्त वेल्लेपच करायचा? सोडून दिला असता तरी चालला असता. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 7 धावींची गरज आहे. म्हणजे हा 7-12 नक्की कोणाच्या नावावरती होणार? 12 चेंडू आणि 7 धावा. तर 7-12 कोणाच्या नावावरती होणार? गोलंदाजी करणारा संघ देखील तितकाच ताकदवान आहे, परंतु आज काहीशा चुका झाल्या. फलंदाजी अप्रतिम झाली, क्षेत्ररक्षण खराब आहे. म्हणजे आमच्या संघामध्ये गोलंदाज चांगले आहेत, फलंदाज चांगले आहेत, तुम्ही अभिमानाने सांगता. जर का तुमच्या संघामध्ये क्षेत्ररक्षण जर चांगलं नसेल ना तर तुम्ही सामना जिंकू शकणार नाही. त्याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण सर्वात प्रमुख अस्त्र आहे, ते वापरावंच लागतं. 12 चेंडूमध्ये 7 धावेंची गरज. पहिला चेंडू हाय अँड हँडसम. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. 50 धावा इथे सौरभच्या पूर्ण आहेत. बॅट तर दाखवावीच लागणार. क्या बात आहे. कोणाला? कॅमेरामॅनला बॅट दाखवली. येस, क्या बात आहे. वा. स्कोर आर लेवल. 1 धावेची गरज आहे. 11 चेंडू आणि 1 धावा. आणि षटकार मारूनच मॅच जिंकले. विजय संघाचं अभिनंदन आहे. क्वार्टर फायनल मध्ये हा संघ, पहिला संघ इथे दाखल होतोय. विजय संघाचं अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच सौरभ.